शिक्षक म्हणून मी जो एक व्यक्ती अनुभवला तो कदाचित आज मला दिसतोय। माझ्या 3-4 महिन्याच्या कार्यकाळात शिक्षक मला वेगळ्या वेगळ्या रूपाने भेटला। आंतरजिल्हा बदलीसाठी भांडणारा, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या कारणासाठी माझ्या समोर येणारा, कधी सेवानिलंबन झालं म्हणून कुठल्या तरी पुढाऱ्याचं पत्र घेऊन येणारा, कुठल्या तरी गुन्ह्यात अटक झालेलं असताना मला मुख्यालय बदलून द्या म्हणून एक प्रकारे प्रेशर आणणारा, असे शिक्षक मी कधी पाहिले नव्हते माझ्या कार्यकाळात। पण माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या 11,000 शिक्षकांमध्ये ही बोटावर मोजण्यासारखी संख्या असावी आणि तुमच्याकडे पाहून मला तसा विश्वास वाटतो की ह्या 10-15 लोकांना सोडलं तर माझा जो शिक्षक वर्ग आहे, जे माझे एक्सटेंडेड आर्म्स आहेत, ते खरंच या शिक्षणाच्या कामात खूप मोठे योगदान देत आहेत। तरी जबाबदारी तुमच्या सर्वांवर आहे। या 10-15 लोकांमुळे जे शिक्षणाचं किंवा शिक्षणासारखं पवित्र कार्य करणाऱ्या एका संस्थेचं थोडंसं नाव पुसट होतंय, दुसरं होत आहे, तर ते आपल्याला परत तेवढीच प्रतिष्ठा मिळवून देणारं काम त्यांना करायचं आहे। तर ही सर्व जबाबदारी तुम्ही समर्थपणे पेलाल अशी माझी अपेक्षा आहे। काही आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवले जात आहेत। सर्व शाळा डिजिटलाइज होत आहेत, इंटरनेट येत आहे, ई लर्निंग होत आहे, परंतु त्यामुळे माझी एवढीच फक्त सर्व शिक्षकांना सूचना राहील की तुमची जबाबदारी संपते असं समजू नका। एखादी कन्सेप्ट, एखादी संकल्पना डिजिटल माध्यमातून जितक्या चांगल्या पद्धतीने समजवल्या जाते त्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करा, पण एका शिक्षकाकडून जी गोष्ट समजून सांगितली जाते त्याला दुसरी कुठली तोड नाही। त्याच्यामुळे तुमचं महत्त्व आणि तुमचं स्थान हे शैक्षणिक पार्श्वभूमीत खूप महत्त्वाचं आहे। तर आपण मुलांच्या हाती मोबाईल, टॅब, कम्प्युटर देत आहोत, आपण त्यांना ई तंत्रज्ञान, ई टेक सेवी करत आहोत, परंतु त्याचबरोबर तुमची एक अजून जबाबदारी की त्याच मुलांना तुम्हाला ह्या तंत्रज्ञानापासून, ह्या मोबाईल पासून ग्राउंड पर्यंत न्यायचंय, मैदानापर्यंत न्यायचंय। आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच ही जबाबदारी सुद्धा समर्थपणे पेलाल। त्याच पद्धतीनं एक अजून आवाहन करायचं आहे। जिल्हा परिषदेमध्ये आपले जवळपास 11,000 शिक्षक आहेत। माननीय जिल्हाधिकारी आणि आम्ही अवयवदानाचा संकल्प केलेला आहे। आता माहिती दिली त्याच्यावरून फक्त 1100-1200 शिक्षकांनी अवयवदानाचा संकल्प केला। कृपया हा विषय गांभीर्याने घ्या। आज जर प्रत्येक शिक्षकांनी ठरवलं तर आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठा संकल्प तडीस नेऊ शकतो। हे फॉर्म्स आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि एक आव्हानाला आमच्या सकारात्मक प्रतिसाद तुमच्याकडून मिळावा अशी अपेक्षा करतो। आणि हे फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून आमच्या आरोग्य विभागाकडे किंवा शिक्षण विभागाकडे दिले तरी चालतील, परंतु हे फॉर्म भरा। मरणानंतर सुद्धा ज्याच्या शरीराची आसक्ती आहे अशाच लोकांनी फॉर्म भरू नये असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि मलाही त्यात तथ्य वाटतं। याची सुरुवात आम्ही दोघांनी केलेली आहे आणि ह्याला नक्कीच तुम्ही पाठबळ द्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे परत आभार मानतो आणि